आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। परंतु मी हस्तिनापूरचं विभाजन नाही करू शकत। हस्तिनापूर आम्हा कुरुवंशीयांचा प्राण आहे, काळजाचे ठोके आहेत। येथील प्रत्येक दगडवीट म्हणजे आमच्या कुळाच्या यशोगाथेचा पुरावा आहे। मी हस्तिनापूरचं विभाजन नाही सहन करू शकत। तर मग पांडवांना जो कुठला भूभाग तुम्ही देऊ कराल तो त्यांना स्वीकारार्ह असेल। यदुनंदन, या गोष्टीची काय खात्री आहे की पांडवांना जो कुठला भूभाग देऊ करू तो त्यांना स्वीकार असेल? गांधार कुमार, कृष्णाचं आश्वासनच या गोष्टीचा पुरावा आहे। अच्छा, तर थांबा महाराज, थांबा। काय बोलायचं आहे शकुनी? हेच की पांडव तर वीर आहेत, गंभीर आहेत आणि दिव्य अस्त्रांचे जाणकार देखील आहेत। ते तर राज्यांच्या निरुपयोगी भूभागाला देखील संपन्न बनवू शकतात। माळ रानावर सुद्धा सोन्याच्या नद्या निर्माण करू शकतात। तू बरोबर बोलतो आहेस शकुनी। माझा देखील पांडवांवर संपूर्ण विश्वास आहे। म्हणूनच मी माझ्या पूर्वजांचं पुरातन नगर खांडवन त्यांना सुपूर्द करतो आणि त्याच्या बरोबरीने असणारा भूभाग देखील। खांडवन? परंतु आता खांडवनात काय उरले? तिथे काय राजधानी बनणार? तिथे तर जुन्या भग्न शिळाच आहेत। तू चिंता करू नकोस आत्या, तुमच्या बरोबर मी आहे आणि तुझे 5 वीर पुत्र आहेत। मधुसूदन, इथे तर केवळ जंगल आणि भग्नावेशच आहे। या जंगलात आणि भग्न प्रदेशात राजधानीचे निर्माण कसं काय संभव आहे? मनुष्याच्या दृढ निश्चयापुढे काहीही असंभव नसतं पार्थ। आपल्याला याच भग्न प्रदेशामध्ये राजधानीच्या शक्याशक्यतेचा आढावा घ्यायचा आहे आणि हस्तिनापुरातून आपण आलो देखील त्याच करता आहोत अर्जुना। हे दैत्यांचे श्रेष्ठ शिल्पी, मला भगवान श्रीकृष्णांनी पांडवांकरता याच जागी एक राजधानी बनवण्याचा आदेश दिला आहे। वा, आज मी किती भाग्यवान आहे की अचानकच प्रभूंचं दर्शन मला झालं आहे। निश्चितच महाराज मैदानव, तुमच्या पुण्याचा उदय झाला आहे। तुम्ही या आधी देखील या नगरीचं निर्माण केलं होतं। तुम्ही याच्या संरचनेशी पूर्णतः परिचित आहात।
भगवन, विश्वकर्मा ज्या रहस्याच्या दिशेने संकेत करत आहे ते माझ्या लक्षात आलं आहे. वास्तवात या भग्नावशेषांच्या खाली दैत्य वंशाचा खूप मोठा खजिना लपवला गेला होता. तर मग तुम्हाला त्या स्थानाची माहिती आहे जिथे तो खजिना लपवला गेला होता? होय. तर मग आम्हाला पण तिथे घेऊन चला. सख्या, हे घे गांडीव धनुष्य. सर्वांपासून तुझं रक्षण आणि तुझ्या विजयाचं एकमात्र अस्त्र असेल. हे आयुष्यभर तुझी साथ देईल. यानंतर तुला इतर कोणत्याच अस्त्राची गरज नाही भासायची. याच धनुष्याद्वारे तू सर्व प्रकारच्या दिव्य बाणांचं संधान करू शकशील. हा अक्षय्य भाता देखील धारण कर अर्जुना. याला स्वतः अग्निदेवांनी प्रसन्न होऊन दैत्यराजांना दिला होता. या अक्षय्य भात्यातील बाण कधीही समाप्त होत नाही. इंद्रप्रस्थांच्या निर्मितीमध्ये देव आणि दैत्य या दोन्ही बाजूंकडील वास्तुशिल्पी अनुक्रमे विश्वकर्मा आणि मय दानव यांनी मोलाचा हातभार लावला. या दोघांच्या संकल्पनेतून एक भव्य आणि दिव्य नगरी खांडवनात आकार घेऊ लागली. भव्य राजवाडे, मोठमोठे महाल, विस्तीर्ण उद्याने, सुंदर मनमोहक सरोवरे तिथे तयार होऊ लागली. ज्ञान आणि विज्ञानाच्या एकत्रीकरणातून खांडवनाचं रूप पालटलं जाऊन तिथे इंद्रप्रस्थ नगरी तयार होऊ लागली. भविष्यात कितीही नगरं तयार झाली तरी वास्तुकलेचा अत्युत्तम नमुना म्हणून इंद्रप्रस्थ नगरीचंच नाव पुढील अनेक वर्ष, अनेक युगात घेतलं जाईल यात शंका नाही. नगर प्रवेशानंतर युधिष्ठिर आणि इतर पांडव भावांनी श्रीकृष्णासह राज्यसभेत प्रवेश केला. माता कुंती आणि देवी द्रौपदीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. राजनर्तकींनी नवनिर्वाचित राजांचं अभिनंदन गीत गाऊन स्वागत केलं. युधिष्ठिरांच्या राज्यसभेतल्या प्रवेशावेळी त्यांना पंचारितींनी ओवाळलं गेलं. माता कुंतींनी त्यांना आशीर्वाद दिल्यानंतर युधिष्ठिर राजसिंहासनाच्या दिशेने जाऊ लागले. आणि या समवेत कृष्णाची नीती काही वेगळीच होती. महाराज युधिष्ठिरांचा विजय असो. 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 महाराज युधिष्ठिरांचा. भ्राता युधिष्ठिर, आता तू सिंहासनावर विराजमान हो. तेही तुझी प्रतीक्षा करत आहे. नगारे आणि तुताऱ्यांच्या गजरात युधिष्ठिरांच्या राज्यारोहणाचा सोहळा सुरू झाला. ब्राह्मण वृंदाने मंत्रांच्या गजरात पुष्पवृष्टी करत राज्य अभिषेकाला आरंभ केला. श्रीकृष्णाने शंख जलाने अभिषेक करून त्यांना कुमकुम तिलक लावला. साक्षात परब्रह्म नारायणांकडून
धर्मज्ञ युधिष्ठिरांचा होत असलेला हा राज्याभिषेक पाहून उपस्थित पांडव कुटुंबीय, पांडवांचे मित्र राजे आणि नगरवासी हरकून गेले होते. सोहळ्याच्या अखेरीस राजपुरोहितांनी युधिष्ठिराच्या शिरावर राजमुकुट ठेवून त्यांना इंद्रप्रस्थाचे राजे घोषित केले. संवदध्वं संगो मनांसि जानतां देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते. शांतिरंतरिक्षगुं शांति पृथिवी शांतिरापः शांति पृथिवी शांतिरापः. महाराज युधिष्ठिरांचा विजय असो. 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 महाराज युधिष्ठिरांचा. आजपासून तुम्ही या इंद्रप्रस्थ राज्याचे एक छत्र राजे आहात. या सिंहासनाची आणि या राज्याची मुद्रा संपूर्ण देशात सर्वमान्य होईल अशी माझी शुभेच्छा आहे महाराज युधिष्ठिर. आणि माझा आशीर्वाद आहे की तुमचं हे राज्य सुख आणि समृद्धीने सदैव भरलेलं राहील. याची प्रतिष्ठा संपूर्ण आर्यावर्तात दुमदुमेल. महाराज, राज्याभिषेकाच्या या शुभमुहूर्तावर मी द्वारका राज्याच्या वतीने तुम्हाला अभिवादन करतो आहे आणि हा बहुमूल्य हार तुम्हाला भेट देतो आहे. याचा स्वीकार करावा महाराज.
गच्छध्वं संवदध्वं यशस्वी भव. मनांसि जानतां देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते आयुष्यमान भव. स्वस्ति न इन्द्रो वृधश्रवाः स्वस्ति न पूषा आयुष्यमान भव. स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिः आयुष्यमान भव. आयुष्यमान भव. वा भ्राताश्री, वाह वाह. आज तर स्वतः यदुराज श्रीकृष्णांनी तुमचा राज्याभिषेक केला आहे. इंद्रप्रस्थासाठी याहून अधिक सन्माननीय गोष्ट अजून काय असू शकते? वा दादा वा, आनंद वाटला. तुमचा राज्याभिषेक पाहून देवलोकात देवता आणि स्वर्गलोकात आपले पूर्वज देखील प्रसन्न झाले. नारायण 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 नारायण. महात्मा पंडूंच्या पुत्रांच्या या राज्यामध्ये तुमचं स्वागत आहे. प्रणाम स्वीकारावा देवर्षी. तुम्हा सर्वांचं कल्याण होत पंडुपुत्रांनो. आसन ग्रहण करावं देवर्षी. नारायण नारायण. माझ्यासाठी योग्य सेवेचा आदेश द्यावा मुनिराज. मला तुझे स्वर्गवासी पिता महाराज पंडूंनी तुम्हा सर्वांना त्यांचा आशीर्वाद कळवण्यासाठी पाठवला आहे महाराज युधिष्ठिर. पिताश्रींनी तुम्हाला इथे पाठवलंय? हो, मी त्यांना भेटून स्वर्गलोकातून थेट इथेच निघून आलो आहे. सांगावं देवर्षी, ते तिथे सुखरूप तर आहेत ना? त्यांना नक्कीच आमच्या या नव्या राज्याच्या स्थापनेने शांतता लाभली असेल. शांतता लाभली आहे, परंतु का कोण जाणे थोडे खिन्न दिसत होते. खिन्न? काय त्यांना तिथे काही कष्ट आहेत? भले त्यांना काय कष्ट असू शकतात. स्वर्गात तर कोणालाही कसलेच कष्ट नसतात. परंतु थोडे चिंतित मात्र अवश्य वाटले. जेव्हा मी त्यांना विचारलं, काय झालं आहे महाराज पंडू? आज तुमच्या चेहऱ्यावर चिंता का दिसत आहे? उलट तुम्ही तर प्रसन्न असलं पाहिजे की आज तुमच्या पुत्रांनी एक नव्या राज्याची स्थापना करून एका नव्या राजधानीची निर्मिती केली आहे. देवर्षी, ही तर माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे की माझ्या पुत्रांनी एक नवीन राजधानी आणि एका नव्या राज्याची स्थापना केली. नारायण नारायण. परंतु महाराज, मला तर तुमच्या चेहऱ्यावर काळजीचं सावट दृष्टीस पडत आहे. देवर्षी, तुम्हाला तर ठाऊकच आहे की मी माझ्या जीवनकाळात राजसूय यज्ञ नाही करू शकलो. ती इच्छा मला आयुष्यभर छळत राहिली. इतकंच काय, तर माझ्या मृत्यू पश्चात इथे स्वर्गात देखील तिने माझा पिच्छा सोडलेला नाही. त्यामुळेच माझं मन नेहमी अशांत असतं. इथे स्वर्गात एकापेक्षा एक मोठे चक्रवर्ती सम्राट फिरत असतात. त्यांना पाहून माझ्या मनात नेहमी एक हीन भावना डोकं वर काढते. जेव्हा मी राजा हरिश्चंद्र, राजा मांधांता, महाराज पृथूंच्या कर्तृत्वाचं गुणगान ऐकतो ना, तेव्हा मला स्वतःचीच लाज वाटते. परंतु महाराज, शारीरिक रोगामुळेच तर तुम्हाला अवेळी धरतीवरून इथे यावं लागलं होतं. यात तुमचा काय दोष होता? देवर्षी, जीवनकाल भलेही छोटा असो किंवा मोठा, व्यक्तीची ओळख तर केवळ त्यांच्या क्षणामुळेच होती ना. जितके क्षण तो पृथ्वीवर राहतो
तरी सुद्धा माझ्या या इच्छेला जर कुणी माझा पुत्र पूर्ण करत असेल तर त्याच्या त्या पुण्याचं फळ मला आज देखील प्राप्त होऊ शकतं. माझा पुत्र युधिष्ठिराला जाऊन सांगा, माझी ही व्यथा जाऊन सांगा आणि त्या सर्वांना माझा आशीर्वाद सुद्धा द्या. नारायण नारायण. त्यामुळे हे युधिष्ठिर, मी महाराज पंडूंचा संदेश तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवला आहे. हे महात्मा, हे पिताश्री, मी देवर्षींना साक्षी ठेवून आज ही शपथ घेतो की मी माझ्या स्वर्गवासी पित्याच्या इच्छेला अवश्य पूर्ण करेन. एक असा राजसूय यज्ञ करेन ज्याचं भविष्यातील पिढ्यांना देखील स्मरण राहील. हे पिता, आज आम्ही पाचही भाऊ मिळून हा संकल्प करतो की आम्ही तेच करू ज्या योगे तुमच्या आत्म्याला शांती मिळू शकेल. यदुनंदन, आता तर हे निश्चित ठरलं आहे की आम्ही राजसूय यज्ञ करणार आहोत. त्यामुळे आमचं पहिलं कर्तव्य हे आहे की आम्ही आर्यावर्ताच्या समस्त राजांना इंद्रप्रस्थ राज्याचे मांडलिक बनवून त्यांच्याकडून कर मिळवायचा. निश्चितच. परंतु जे आपले आधीपासूनच मित्रराजे आहेत त्यांच्याकडून कर नाही, उलट सहयोगाची मागणी केली पाहिजे महाराज. हे योग्यच आहे. परंतु जे आपले मांडलिक व्हायला नकार देतील त्यांच्याशी तर युद्ध करावंच लागेल. होय महाराज. त्यामुळेच इंद्रप्रस्थातून तुमचा ध्वज घेऊन जो वीर जाईल त्याच्याबरोबर पूर्ण सैन्यबळ देखील असेल. चारही दिशांना कोण वीर आमचा सेनापती म्हणून जाणार त्याचं देखील उत्तरदायित्व तुम्हीच निश्चित करा मधुसूदन. त्याची निवड तर हे वीर स्वतःच करतील महाराज. मी माझ्या चारही भावांना माझे सेनापती बनवत आहे. आता सांगा, तुमच्यापैकी कोणता वीर कोणत्या दिशेकडे प्रस्थान करतो आहे? भ्राताश्री, मी माझ्यासाठी दक्षिण दिशेची निवड करतो. आणि मी पश्चिम दिशेच्या राजांना मांडलिक बनवायला जाईन. पूर्व दिशा माझी असेल. उत्तर दिशेवर माझा अधिकार असेल. तुम्ही सर्वांनी तुमच्या दिशांची तर निवड केलीत, परंतु कुणी हा विचार केलाय का की दोन महान राज्य आहेत त्यांना तुमचं मांडलिक बनवणं अतिशय दुष्कर कार्य आहे. एक आहे हस्तिनापूर आणि दुसरं मगध. या दोन्ही महान शक्ती इतक्या सहजी तुमच्या मांडलिकत्वाचा स्वीकार करतील का? तर मग मगध राज्याला माझ्या गदेचा सामना करावा लागेल. आणि हस्तिनापुराला माझ्या खांद्यांवर टाकून निश्चिंत व्हा. असं नाहीये. ही दोन्ही महान राज्य आहेत. अशा परिस्थितीमध्ये जिथे आपलं काम नीतीने होत असेल तिथे आपल्याला नीतिमत्तेचाच आधार घ्यावा लागेल, आणि जिथे युद्ध अपरिहार्य असेल तिथे आपल्याला संपूर्ण शक्तीनिशी आक्रमण करावं लागेल. हीच राजनीती आहे महाराज. तुमच्या या कथनाशी मी देखील सहमत आहे मधुसूदन. महाराज, हस्तिनापूर तर तुमच्या परिवारातच गणलं जातं. त्यामुळे त्यांना तुम्हाला कौटुंबिक सलोख्याच्या मार्गानेच जिंकून घ्यावं लागेल. अर्थात असं की सर्वप्रथम तुम्ही पितामह भीष्म आणि महाराज धृतराष्ट्रांकडे जा आणि तिथे जाऊन राजसूय यज्ञ करण्याची आज्ञा आणि आशीर्वाद मागून घ्या. अवश्य ते तुम्हाला आशीर्वाद देऊ करतील. बस, हस्तिनापूर आलं ना तुमच्या बरोबर. आणि मगधराज जरासंध तो युद्धखोर आहे आणि त्याला मारणं देखील सोपं नाहीये भीम. त्याने भगवान शिवांकडून अनेक दिव्य शक्ती प्राप्त करून घेतल्या आहेत. अच्छा. आणि महाराज, त्याने त्याच्या बाहुबलाने
आर्यावर्ताच्या 86 राजांना बंदी बनवून ठेवलं आहे. त्या सर्वांना त्याने एका गुहेत कैद करून ठेवलं आहे. आणि जेव्हा त्यांची संख्या पूर्ण 100 होईल तेव्हा तो त्या सर्वांचा बळी देणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर आपण एकट्या त्या जरासंधाला जरी पराजित केलं तरी त्याचे बंदी 86 राजे स्वतः आपले मांडलिक बनून जातील. निश्चितच, परंतु इंद्रप्रस्थाजवळ इतकं विशाल सैन्यच नाहीये की मगध राज्यावर आक्रमण करून त्यांना हरवलं जाऊ शकेल. तर मग यावर उपाय काय आहे मधुसूदन? उपाय तर एकच आहे. तो एक वीर आहे. जर त्याला द्वंद्व युद्धाकरता आव्हान दिलं गेलं तर तो कधीही नकार द्यायचा नाही. त्यामुळे मल्लयुद्धातच त्याला पराजित केलं जाऊ शकतं, कारण त्याचं शरीर 2 तुकड्यांना जोडून बनलेलं आहे. मल्लयुद्धात त्याच्या शरीराचे 2 भाग करून वेगवेगळे फेकावे लागतील तरच तो मारला जाऊ शकतो. आणि माझ्या दृष्टीने हे कार्य केवळ भीमच करू शकतो. तर मग भीमाला जाण्याची अनुमती आहे? नाही महाराज, हे कार्य आपण मिळून करायचं आहे. त्यामुळे भीम आणि अर्जुन दोघांनाही माझ्यासह जाण्याची अनुमती द्यावी. तुम्ही बरोबर असताना या दोघांचा नक्कीच विजय होईल यदुकुलभूषण. पार्थ, जरासंध शुतोष भगवान शंकरांचा अभिषेक दररोज करतो. या क्षणी देखील तो इथेच आहे. म्हणजे काय तो शिवभक्त आहे मधुसूदन? हो, म्हणूनच तर त्याला भगवान शंकराच्या कृपेने अमोघ अस्त्रांची प्राप्ती झाली आहे. पण मला शंका आहे की तो आपल्या द्वंद्व युद्धाच्या प्रस्तावाचा स्वीकार करेल काय? तू जरासंधाला ओळखत नाहीस भीमा. मी त्याला अगदी व्यवस्थित ओळखू नये. त्याने आज तागायत कुणाही योद्ध्याने आव्हान दिल्यानंतर त्याला निराश केलेलं नाही. जर असं असेल तर तो निश्चितपणे एक शूर वीर आहे. वीरच नाही, तो एक महादानी देखील आहे. बघितली नाहीस मंदिराच्या बाहेर याचकांची गर्दी? मग काय तो इतक्या सगळ्यांना संतुष्ट करेल? निश्चितच पार्थ. आणि आपल्याला देखील याच याचकांच्या गर्दीत जाऊन उभं राहावं लागेल. मग जाऊया. जरासंध शंकर मंदिरात भगवान शिवाच्या पिंडीची पूजा करत होता. महादेवांचा परमभक्त असलेला जरासंध शिवतांडव स्तोत्र गात शंकराची आराधना करत होता. जटाकटाह संभ्रम भ्रमन्निलिम्प निर्झरी विलोलवीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगद्धगद्धगज्जललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम. अखर्व सर्व मंगला कला कदंब मंजरी रस प्रवाह माधुरी विजृंभणा मधुव्रतम.
स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं गजान्तकान्धकान्तकं तमन्तकान्तकं भजे। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। नमः शिवाय। नमः शिवाय। नमः शिवाय। महाराज जरासंधांचा विजय असो. 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 मला द्रव्य नको आहे महाराज. तर मग काय हवं आहे? तुझी इच्छा सांग ब्राह्मणा. महाराज, मी गंगोत्रीहून आलेला एक वेदपाठी ब्राह्मण आहे. मी तुमच्या राज्यात एका गुरुकुलाची स्थापना करू इच्छितो आहे. मला या कार्यासाठी जमिनीची आवश्यकता आहे महाराज. महामंत्री, आज्ञा महाराज. या आचार्य ब्राह्मणांसाठी तात्काळ जमिनीची व्यवस्था केली जावी आणि ध्यानात राहू दे की राजकोषातून या गुरुकुलाचा सर्व खर्च चालवला जावा. जशी आज्ञा. मला न्याय पाहिजे महाराज. न्याय? मी असताना माझ्या राज्यामध्ये ब्राह्मणांवर कोण अन्याय करू शकतं? अन्याय झालाय धर्मवीर. माझ्या जमिनीवर भद्रशाली नावाच्या एका नराधमाने अतिक्रमण केलं आहे. मला माझ्या जमिनीपासून वंचित केलं गेलं आहे. आता माझ्या परिवाराचं पालन पोषण कसं होणार राजन? महामंत्री, जी महाराज. या आचार्यांबरोबर या क्षणी जा आणि परिस्थितीचा आढावा घे. जर भद्रशालीने बळजबरीने जमीन काढून घेतली असेल तर त्याचे दोन्ही हात छाटून टाकून त्याला माझ्या न्यायाचा परिचय दे. जा. जशी आज्ञा. प्रणाम स्नातक ब्राह्मणांनो. या द्रव्याचा स्वीकार करावा आपण. नाही राजन, दानाचा अर्थ केवळ द्रव्यदान नसतो. मग तुम्ही तुमची इच्छा सांगावी ब्राह्मण. महाराज, आम्हाला हे ठाऊक आहे की तुम्ही महादानी आहात. प्रत्येक याचकाची इच्छा पूर्ण करणारे नरेश आहात. एक धर्मशील सम्राट आहात. यात काही शंका आहे का ब्राह्मण? नाही राजन. ज्या प्रकारे सूर्यप्रकाशाच्या बाबतीत, पाण्याच्या तरलतेच्या बाबतीत आणि वायूच्या सर्वव्यापी असण्याच्या बाबतीत कोणतीही शंका घेतली जाऊ शकत नाही, त्याच प्रकारे तुमची वाणी देखील संदेहरहित आहे महाराज. मनोबल वाढवण्याची आवश्यकता नाहीये ब्राह्मणा. तुझी आवश्यकता सांग. तुला काय हवं आहे? स्त्री, वस्तू, द्रव्य अथवा इतर काही? नाही राजन, नाही. ही सर्व भौतिक सुख तर जगात दुःखाचं कारण मात्र आहेत. आम्ही या सर्व इच्छा घेऊन इथे आलो नाही आहोत. तर मग अशी कोणती आकांक्षा आहे जी जरासंध पूर्ण करू शकत नाही ब्राह्मणा? सांग, तुझ्या मनात अशी कोणती लालसा आहे जी तुला इथपर्यंत खेचत घेऊन आली आहे? लालसा तर केवळ एकच आहे महाराज. ती कोणती आहे? युद्ध. केवळ युद्ध. युद्ध? ऐका रे, युद्ध! ऐका, युद्ध! ऐका रे, ऐका, युद्ध!
युद्ध, तेही जरासंधाबरोबर. निश्चितच महाराज. आम्ही लोक तुमच्याशी द्वंद्व युद्ध करण्याची इच्छा घेऊन आलो आहोत. बोला, स्वीकार करणार? अरे काय मती भ्रष्ट झाली आहे का तुझी ब्राह्मणा, की तू महाराज जरासंधांसारख्या महाबलींशी युद्ध करू इच्छित आहेस? तू शांत रहा याचका. तुम्ही लोक ब्राह्मण आहात की ब्राह्मणाच्या वेशात कुणी दुसरेच? आधी हे निश्चित होऊ दे. या क्षणी द्वंद्व युद्धाची आकांक्षा करणारा मी केवळ एक योद्धा आहे. परंतु द्वंद्व युद्ध समान योद्ध्यांमध्येच संभव आहे. जरासंधासारख्या पराक्रमी योद्ध्याच्या विरुद्ध लढणाऱ्या योद्ध्याचं कुळ, गोत्र आणि वंश तर ज्ञात असायला हवं ब्राह्मणा. राजन, हे कसलं धर्मपालन आहे? ही कोणती परंपरा आहे की एका दानवीरासमोर याचकाला त्याचा परिचय देखील द्यावा लागतोय? महाराज जरासंधांच्या मुखावर युद्धाचं नाव काढताच ही भीती का दाटली आहे? ही भयमुद्रा नाहीये ब्राह्मणा, भयमुद्रा नाहीये. तू भगवान आशुतोषांच्या समोर याचना करत आहेस. इथे या जागेवरून कुणीही निराश परतलेला नाही आणि तूही जाणार नाहीस ब्राह्मणा. परंतु मी ब्रह्महत्येच्या पापापासून वाचू इच्छितो. अन्यथा तुम्ही तिघे आतापर्यंत स्वर्गाच्या यात्रेसाठी निघाला असतात ब्राह्मणा. समजलं? समजलं. महाराज, तुम्ही बहुधा आमच्या या वेशामुळे भयभीत होत आहात, परंतु या वस्त्रांचा तर आम्ही कधी त्याग करू शकतो? द्वंद्व युद्ध तर बाहूंच्या बळावर लढलं जातं राजन. म्हणजे तू आतापर्यंत जरासंधाच्या बाहुबळाशी अपरिचित होतास ब्राह्मणा. माझ्या कारागृहात बंदी 86 राजांना माझ्या बाहुबलाचा परिणाम ज्ञात होऊन चुकला आहे. ते मृत्यूची प्रतीक्षा करत थांबले आहे. हो, चांगलं आहे, चांगलं आहे ब्राह्मणा. तुमच्यामुळे संख्या थोडी अजून वाढेल. हो हो हो, मला माहित आहे. अत्याचार आणि अहंकाराच्या याच पराकाष्ठेने त्या राजांना अमानवी यातना देखील दिल्या आहेत. मला हे देखील ठाऊक आहे की त्यांच्या स्त्रियांना बळजबरीने तुझ्या महालांमध्ये ठेवलं गेलं आहे. हा काय अपराध नाहीये का महाराज जरासंध? नाही ब्राह्मणा, अजिबात नाही. मी या सर्व स्त्रियांना युद्धात जिंकलं आहे. मला विचारशील तर जो क्षत्रिय बाहुबलाने हीन आहे त्याला शासक होण्याचा अधिकार कदापि नाहीये. समजलं? म्हणूनच तर आम्ही तुमच्या बाहुबळाच्या परीक्षेकरता इथे आलो आहोत. सावधान, सावधान, सावधान. स्नातक, तू इथे मला युद्ध करता आव्हान देतो आहेस? युद्धा करता नाही महाराज, द्वंद्व युद्धा करता. युद्धात तर नाहकच असे अनेक लोक मारले जातात जे बिचारे निर्दोष असतात. तुम्ही आम्हा तिघांपैकी कुणा एकाची निवड करू शकता महाराज जरासंध. महेश्वर साक्षी आहेत ब्राह्मणा. मी आज तागायत कुणा योद्ध्याला द्वंद्व युद्ध करता आव्हान दिल्यानंतर विनमुख पाठवलं नाहीये. तरी देखील मी तुला विचारून घेऊ इच्छितो, तुला मृत्यूचं भय वाटत नाहीये का? मृत्यूचं भय? आणि मृत्यूच्या गोष्टी तर भित्रे आणि भेकड लोक करत असतात. महाराज, मला असं वाटतंय की मृत्यूभय तुम्हाला छळत आहे. हे कटुभाषी स्नातक, सत्य सांग, तू कोण आहेस? तू कुणीही असलास तरी निश्चित रूपाने ब्राह्मण नाही आहेस. हे सुद्धा लवकरच कळेल. मग आपण काही आज पहिल्यांदाच तर भेटत नाही आहोत. काय म्हणालास? तू मला याआधी देखील भेटला आहेस, परंतु कुठे ब्राह्मणा? तिथेच मथुरेमध्ये. मथुरेमध्ये? हो, मथुरेमध्ये. तुझ्या जावयाच्या कंसाच्या मथुरेमध्ये. इतक्यातच विसरलास देखील जरासंध? मी तोच यदुवंशी कृष्ण आहे. कृष्ण? कृष्ण? हो, कृष्ण. आणि हा आहे पंडुपुत्र भीम. आणि हा आहे अर्जुन. अच्छा, तर आता दरिद्री याचकांचा वेश धारण करून आला आहेस कृष्णा. जर तू तुझ्या नेहमीच्या वेशात जरी आला असतास ना कृष्णा, तरी जरासंध मागे नसता हटला. मला तर आधीपासूनच संशय होता की क्षत्रियांसारखी पिळदार शरीर
आणि धनुष्याच्या प्रत्यंचा खेचणारी ही बोट कदापि ब्राह्मणांची नाही असू शकत. वेश बदलून आल्यामुळे तुझ्या मनात लपलेल्या कोणत्या तरी कुटिलतेची शंका येते आहे कृष्णा. कुटिलता असती तर तुम्हाला द्वंद्वयुद्धाकरता आव्हान नसतं दिलं. तू काय मला द्वंद्व युद्धाकरता आव्हान देणार कृष्णा? गुर्जरात्राच्या युद्धात पळून गेला होतास तू. मी एका पळपुट्याला मारून कलंकित होऊ इच्छित नाहीये कृष्णा. तर मग या दोघांपैकी कोणाची तरी निवड करा. हा ठीक वाटतो आहे, परंतु हा दुर्बल शरीर असणारा अर्जुन हा काय माझा सामना करणार? माझा एक मुष्टी प्रहार देखील सहन करण्याची क्षमता असलेला वाटत नाही हा. हो, शक्य आहे युद्धामध्ये भीम काही क्षण जगू शकेल. हे तर येणारी वेळच ठरवेल की कोण किती क्षण जगू शकेल. जरासंध, द्वंद्व युद्धाकरता तू वचनबद्ध झालायस. आधी जा आणि तुझ्या स्त्री कुळाला जाऊन शेवटचं भेटून घे आणि एकदा जाऊन तुझ्या त्या राजश्रीचा देखील दर्शन घेऊन ये, जेणेकरून मृत्यूसमयी तुझी एखादी कामना अपूर्ण राहता कामा नये. भीम, उत्तेजित नको होऊ राजन. मी तुमच्या बरोबर द्वंद्व युद्ध करायला तयार आहे आणि तुझ्या राजमहालाच्या समोर असलेल्या चौकामध्ये मी तुझी वाट बघत असेन, जेणेकरून तुझ्या मरणाचा सोहळा तुझे नगरवासी देखील पाहू शकतील. भीम, मी सुद्धा तुला तिथेच यमपुरीचा द्वार दाखवून देईन, समजलं? नगराच्या मुख्य चौकात आता भीम आणि जरासंध यांच्यात मल्लयुद्ध सुरू झालं होतं. दोघेही सुरुवातीला आपापल्या गदांनी एकमेकांवर प्रहार करू लागले. दोन भीमकाय योद्धे एकमेकांवर गदेचे प्राणांतिक प्रहार करतच होते. मल्लयुद्धात भीम तरबेज होता, पण जरासंध मुरलेला होता. भीमापेक्षा वयाने आणि अनुभवाने श्रेष्ठ असणाऱ्या जरासंधाला धूळ चारणं वाटलं तरी सोपं नव्हतं. पण जरासंधाचा कुठच्याही परिस्थितीत आज वध करायचाच असं ठरवून आलेल्या भीमाने एका पाठोपाठ एक प्रहार करत जरासंधाला जेरी सांडलं आणि एका क्षणी त्याच्या हातातील गदा देखील त्याने उडवून लावली. भीम काही केल्या ऐकतच नव्हता.
ना